चला तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी म्हणजे ठाणे महानगरपालिकेची ऍड आलेली आहे। यानंतर आपण पाहतो मेरा भाईंदर आहे, नाशिक आहे, कोल्हापूर आहे, जालना आहे। ह्याही महानगरपालिकेच्या ऍड लवकरात लवकर येणार आहेत आणि त्याच्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा TCS ना या महानगरपालिकेच्या सगळ्याच एक्झाम होणार आहेत। जोपर्यंत MPSC जाणार तोपर्यंत ह्या ऍड सगळ्या येऊन गेलेल्या असणार आहेत। त्यामुळे TCS डोक्यात ठेवूनच तुम्हाला या महानगरपालिकेची तयारी करायची आहे। तर ही जी 1773 पदाचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याबद्दल मी काय काय इन्फॉर्मेशन सांगतो, तेवढी इन्फॉर्मेशन लक्षात घ्या। त्यावरती डिटेल मध्ये आपण प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक सिलेबस निहाय व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे। तोपर्यंत महत्त्वाची काय गोष्ट आहे ती गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 1773 पदाचं हे नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये जर आपण विचार केला तर ही पद जी आहेत ती पद बघा, यामध्ये आपण विविध पद जवळजवळ या ठिकाणी आपण जर पाहायचं झालं तर 65 पदांची ऍड आहे। किती? 65 पदांची ही ऍड आहे आणि या 65 पदामध्ये आपण पाहतो सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक टंकलेखक, लिपिक लेखा, त्याच्याबरोबर आपण पाहतो यामध्ये असे काय काय पद आहेत की यामध्ये फक्त क्वालिफिकेशन जनरल ग्रॅज्युएशन लागते आणि जे स्पेशलिस्ट आहे जसे फार्मासिस्ट आहे, स्वच्छता निरीक्षक वगैरे आहेत, ह्या प्रत्येक परिचारिका आहे, मानसोपचार तज्ञ आहेत, आशांसाठी या ठिकाणी आपण पाहतो स्पेशल त्या सेक्टरचं क्वालिफिकेशन लागतं आणि त्या सेक्टरनुसार आपण ते क्वालिफिकेशन पाहणं गरजेचं आहे। पण यातली काय पद जसं की आता मोठी पदसंख्या आहे, चालकाची जवळजवळ आपण पाहतो 207 पद आहेत। तर अशासाठी चालक वगैरे हे जे आहेत त्याला तुम्ही साधारणतः 10वीचं एज्युकेशन जे आहे हे एज्युकेशन ग्राह्य धरलं जाते। म्हणजे या महानगरपालिकेमध्ये तुमच्या पदासाठी जनरल ग्रॅज्युएटसाठी जी पद आहेत ते सिलेक्ट होतात तिथं बरोबर की तुम्ही हे पदासाठी भरू शकता म्हणून। आणि स्पेशलिस्ट जसं की B फार्मसी झाले, D फार्मसी झाले त्यांना फार्मासिस्ट आहेच आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर सारखा या ठिकाणी तो कोर्स आपण केलेला आहे तर त्याच्यासाठी पद आलेला आहे। तर अशा विविध पदांमध्ये 1773 जागा आहेत त्या आणि उर्वरित महानगरपालिकांमध्ये सुद्धा हीच पद असणार आहेत, हेच सेम क्वालिफिकेशन असणार आहे आणि याचा सिलेबस पण तुम्हाला सांगतो सेमच आहे। ह्या सिलेबस मध्ये मराठी या ठिकाणी आपण पाहतो, इंग्रजी, त्याच्याबरोबर GS GK आहे आणि या GS GK मध्ये महानगरपालिका कायदा राहतो आणि त्याच्याबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता आहे। हा जो घटक आहे याला 60% अभ्यासाला हा घटक राहतो आणि त्या पदाचं जे टेक्निकल ज्ञान आहे आता या ठिकाणी त्या टेक्निकल आता जसं की आपण पाहतो लिपिक वगैरे ह्याला काही टेक्निकल ज्ञान हा प्रकार नसतो, परंतु फार्मासिस्ट वगैरे अशा पदांसाठी त्या सेक्टरचं टेक्निकल ज्ञान आहे त्यावरती 40% जे प्रश्न आहेत ते विचारले जातात। एक्झाम TCS कडनं घेतली जाते आणि यातल्या प्रत्येक पदाच्या संदर्भात लागणारा विशेष अभ्यासक्रम आणि विशेष क्वालिफिकेशन आहे ते आपण बनवलेलं आहे। यातनं तुम्हाला मी एकच सांगतोय की जे स्पेशलिस्ट आहेत यामध्ये त्या लोकांसाठी आपण व्हिडिओ YouTube वरती टाकलेले आहेत किंवा उर्वरित व्हिडिओ टाकणार पण आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता। का तर फक्त आता इथं मला तुम्हाला अवेअरनेस काय करायचं आहे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही पदांची ऍड आलेली आहे। ऍड मोठी आहे, बाकीच्या महानगरपालिकेची येणार आहे, त्यानुसार तुम्ही तयारीत राहा, बस त्याच्या पलीकडे काय नाही। आणि ह्याची जी पूर्ण आपण पाहतो अर्ज करायची तारीख आहे 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे। यामध्ये एकंदरीत ओपन साठी 1000 रुपये फीज आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 900 रुपये फीज आहे। फीज भरपूर आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन होणार, अर्ज सुद्धा ऑनलाईन आहेत, त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि या संदर्भात आवश्यक जे मार्गदर्शन पाहिजे हे मार्गदर्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। यामध्ये फार्मासिस्ट म्हणा, फायरमॅन म्हणा अशा पोस्टचं टेक्निकल सुद्धा आहे, नॉन टेक तर सगळ्या पदाचं आहेच आहे, परंतु बाकीच्या अशा स्पेशल काय पोस्ट आहे टेक्निकल सुद्धा आपण घेत असतो।
लक्षात आला असेल तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.